प्लीज लवकर या, प्लीज लवकर या. मायबोली मराठी आणि मराठी मातीचा आणि मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा जागर महाराष्ट्र निर्माण सेना मनसे चषक 2025 आज जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 2 दिवस चाललेली क्रीडा स्पर्धा प्रत्येकाला भुरळ घालून गेली. फायनल कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण अरुण आपल्या समोर निश्चित स्वरूपाने पाहायला मिळतं. बिगेस्ट रायव्हलरी ऑफ कळंबोली टेनिस क्रिकेट, आदित्य प्रिया वर्सेस रॉयल कळंबोली. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, दोन दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. सर्वात जास्त विनिंग रेशो ज्या टीमचा आहे ते दोन संघ एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकलेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो. स्ट्राइक वरती आपण पाहू शकता परेश कडके, द मॅन इन फॉर्म, पीपीएल चा सर्वोत्कृष्ट फलंदाज. दुसरा स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मनीष शर्मा आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर दरेकर. म्हणतात ना, ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो, जो संधीचं सोनं करतो तोच विजेता असतो. विजेता ठरणार कोण? 3-3 ओव्हरची ही मॅच. येणारे पुढचे 45 मिनिटं मित्रांनो, जिथे आहात तिथे स्तब्ध बसून राहा. इथून पुढचे 45 मिनिटं तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. फायनलचा पहिलाच बॉल. चला कळंबोलीकरांनो, टाळ्या होऊन जाऊ द्यात फायनलच्या मॅच साठी. काय मॅच अरुण, काय सांगशील फायनलच्या मॅच साठी? निश्चित आलाय मैदानाच्या आतमध्ये आलाय परेश आलाय, ज्याची या मैदानावरती बोलबाला बॅट बोलू लागले. पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला मिडॉनच्या चेंडूवरती येत आहेत. सिंगल जरूर इथे मात्र घेतली जाते. तुषार शर्मा, परेश कडके ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू परेश यांनी मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 रन जरूर मिळतोय. निश्चित एका धावाडी मात्र इथे मात्र संतुष्टात आलेले आहे आणि परेशने मात्र आपलं खातं उघडलेलं आहे. इथे मात्र श्री गणेश मात्र पहिल्या चेंडूवरती केलाय, परंतु या ठिकाणी मात्र समोरचा संघ देखील आपण पाहतोय मातब्बर आहे आणि मातब्बर संघाबरोबर खरोखर आजचा जो फायनलचा सामना हा छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये हा रंगतोय. तर या दरम्यान आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती वाहतूक सेनेचे सन्माननीय सरचिटणीस अध्यक्ष अर्थात संजयजी नाईक साहेब आमच्या समेत जुडले गेलेत. तर साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. अकूट टप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र चेंडूला थोडीशी उसळी दिली गेली. हलक्या हाताने तटवतायत. पॉईंटच्या दिशेने चेंडू सरसावतोय. 1 रन जरूर मिळतोय. मनसे चषक 2025 खूप चांगली देखणी क्रिकेटची स्पर्धा. असंख्य साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत. चला गेट वरती ज्या बाईक आहेत, जी केटीएम उभी आहे, जी स्कूटी बाईक स्प्लेंडर उभी आहे, बाजूला घ्या, कारण की पाहुण्यांचा ताफा आता येणार आहे. प्लीज चला ती केटीएम बाईक कुणाची थोडीशी बाजूला घ्या मित्रांनो, विनंती करतो. अलोट गर्दी पाहायला मिळते मैदानामध्ये आणि पुढच्या चेंडूला सुद्धा स्ट्रेट ऑन द ग्राउंड. या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु पाहतोय झेल पाहत होतोय इथे मात्र. प्रथमतः पहिल्याच मात्र परेश, दुसऱ्या चेंडूवरती धक्का बसतोय. मुन्ना बन गया जेंटलमॅन. कारण की फायनलची इम्पॉर्टंट मॅच चालू आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडंसं आपल्याला स्पीडअप करायचं आहे, कारण की पाहुणे देखील येणार आहेत. पाहुण्यांचा देखील आदर सत्कार करत प्रत्येक चेंडू आपल्याला एन्जॉय करायचा आहे. कुठल्याही प्रकारे दोन्ही टीम्सला व्यत्यय नाही येणार, आपल्यामुळे कुठल्याही टीमला त्रास नाही होणार याचं आपण भान ठेवूयात आणि लगेचच घेऊन जात मैदानाच्या दिशेने. थोडंसं स्पीडअप आपण करूयात. चला बाईक ती बुलेट कुणाची ती पण बाजूला घ्या. ब्लॅक कलरची बुलेट आहे, प्लीज मी विनंती करतो ती देखील बाजूला घ्या. पाहुण्यांची गाडी आता येणार आहे, थोडासा त्रास होतोय आम्हाला, तर प्लीज मित्रांनो विनंती करतो थोडीशी बुलेट बाजूला घ्या. निश्चित प्रशांत सर आपण पाहतोय ना, निश्चित आपण पाहिले तर परेश यांनी मात्र पहिला बॉल फेस केला होता, 1 रन धावून काढला, परंतु स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर मात्र दुसरा बॉल फेस करण्यासाठी मिड ऑफच्या दिशेने चेंडू मात्र उचली घेतली आणि मात्र इथे फलंदाज बाद झाला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी अक्षय मात्र आलाय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी मात्र मोठी असणार आहे. हो जरूर, जबाबदारी तर प्रत्येक खेळाडूवरती मोठी आहे, कारण की फायनलची मॅच म्हणली तर संपूर्ण दिवसभर जी मेहनत घेतली आहे, संपूर्ण 2 दिवस जी मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज होणारा दिवस असतो. प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि जिंकण्यासाठी केलेला आतोनात प्रयत्न. ओव्हरपिच चेंडू लांब 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 भरपूर लांब. मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये डरकाळी फोडतोय. सागर दरेकर इन्फॉर्म
ती मात्र याच ठिकाणी आणि याच ठिकाणी मात्र आल्या आल्या मात्र त्यांनी आपलं खातं ओपन केले षटकारांनी. त्याचं नाव आहे अक्षय. छोटा देहाचा इथे मात्र छोटा फटाका और बडा धमाका दिखाया. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. अरुण, मोठा विकेट ज्याने षटकार लगावला त्याला बाद केले गेले. निश्चित या ठिकाणी घुटणे टेकले होते परंतु हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मात्र बघा एक पारितोषिक असणाऱ्या रॉयल संघाच्या फलंदाजांना मदनजी वगैरे आणि त्याचबरोबर वैभव बांधलेत. असं म्हणतात ना, जेव्हा तुम्ही हायवेवरतून जाता तर तुमची स्पीड लिमिट जर क्रॉस झाली तर तुमच्यावरती दंड लागतो. मी तर म्हणेन की जर का वैभव सागरला हायवेला सोडलं असतं तर कमीत कमी 1,00,000-2 लाखाचा दंड त्याच्यावरती पडला असता. एवढा तो वेगाने गोलंदाजी करतोय, एवढा त्याचा भन्नाट वेग आहे आणि वेगाने अक्षरशः आपण पाहतोय बीट केले. अक्षयने प्रत्युत्तर चांगलं दिलं होतं परंतु संयम राखता त्याला आलं नाहीये. परिणामादाखल आपण पाहतोय स्कोअर होतोय 8. 5 बॉल झालेले आहेत, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. निश्चित म्हणजेच की आपण पनवेल कलंबोलीची एक्सप्रेस हायवे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र चेंडू मात्र फेकून झालेले आहेत. 5 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत त्या 8. नवीन फलंदाज मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. प्रत्येक डगआउट मधून आता मात्र एक आनंदाचा उत्साह पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज ज्यापेक्षा जो चेंडू टाकला होता बॅट फिरवण्याच्या आधीच मात्र चेंडू माझा खेळाडू खेळला पाहिजे आणि त्याचं मनोबल वाढवण्याचं काम अशा प्रकारे केलं जातं. एक रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय स्वामी निंबाळकर यांच्याकडून. सलग 3 चेंडू 3 षटकार 3 चौकार 5,001 रुपये. या पारितोषिकाचा वापर केला जाणार का? हे पारितोषिक जिंकलं जाणार का? पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 8 धावा फलकावरती आल्यात. 2 फलंदाज रॉयल संघाचे बाद झालेत. पहिला गोलंदाज किती निर्णायक असतो, पहिला गोलंदाज किती महत्वाचा असतो हेच मात्र दर्शवलंय इथे गोलंदाज सागर दरेकर यांनी. तिची सागर दरेकर हा एक वेगवान गोलंदाज आपण पाहिला आणि या वेगवान गोलंदाजाने आपलं काम मात्र निश्चित केलेले आहे. आपल्या संघासाठी वैयक्तिक कोट्यासाठी 2 विकेट्स मात्र मिळवून दिल्या आहेत आणि धावसंख्या मात्र 8 वरती रोखून ठेवले. याच दुसरा गोलंदाज मात्र या षटकामध्ये पाहायला मिळतोय. प्रतीक ठाकूर. तर प्रतीक ठाकूर आलेत नवीन गोलंदाज. डावकर हाताचा फलंदाज समोर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये डावकर हाताचा गोलंदाज. हे कॉन्टेस्ट खूप चांगलं असणार आहे. प्रतीक सज्ज झालेत बॉलिंग मार्कवरती. आखूड टप्प्याची लाईन यावेळेस ठोकलाय जरूर. भरपूर लांब जातोय चेंडू. एवढ्या लांब गेलाय याला शोधण्यासाठी विचारून घे या सक्सेसफुल आहे, ब्युटिफुल आहे. तर बघा उदयजी पवार यांच्याकडून देखील एक पारितोषिक आले रॉयल संघासाठी. जर का सामना ते जिंकले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक वैभव लोंढे मदन वगैरे यांचं वाढले. सलग 3 चेंडू 3 चौकार 3 षटकार 2,000 रुपये. बक्षिसांची उधळण केली जाते. बक्षिसांची इथे मात्र आपण पाहतो की उधळण केली जाते. प्रत्येक फलंदाजावरती पारितोषिक येत आहे. बक्षिसांची राशी आता हळूहळू वाढू लागली आहे. मन्नीच्या बॅटिंगमधून आलाय षटकार. या षटकाराने आता मात्र आपण पाहतो की धाव फलकाला दिलाय वेग. पुढचा चेंडू काय असणार आहे अरुण? निश्चित या चेंडूवरती आपला पाहायचा मोठा एक षटकार येऊ शकतो का? हाही चेंडू सोडलाय परंतु याही चेंडूची निर्धाव सांगता होते परंतु वेट अँड वॉच केला आणि इथे मात्र म्हणजे प्रतीक
प्रत्येकचा पुढचा चेंडू असणार आहे, काय निर्णायक असणार आहे, कारण की या ठिकाणी पाहतोय एक एक ओहो या ठिकाणी उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल बाद होतोय, हाही मोठा धक्का बसतोय. मोठा मासा मात्र तंबूच्या आसराला परतावं लागले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता प्रिकॉशन घेण्यासाठी फलंदाज येतोय. न्यू बॅटर नेम संतोष मोदने. आता मात्र संतोषला काहूर माजावं लागणार आहे, मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण करावा लागणार आहे, कारण की धावसंख्या पाहिलीत तर खरोखर आपण उर्वरित पाहिलीत ना तर 14 वरती थांबले. 14 हा आकडा खरोखर आपल्यासाठी एक गुंतवणूकचा ठरलेला आहे, कारण की दुसरं षटक हे प्रगती प्रथावर चढत असताना फायनलचा सामना रंगतोय. मनसे चषक 2025 मधला थरारक, आणि आता मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी वाढू लागली या मैदानाच्या. तर पंच आपण जरा फास्ट करायचंय, पाहतोय आपण घड्याळीचा आकडा मात्र खरोखर हळूहळू वेगाने वाढत चालतोय. 5:50 झालेली आहेत आणि खरोखर आता हा फायनलचा सामना रमतोय. येस प्रशांत सर, बघा पारितोषिकांची उधळण आता वाढली आहे. स्वामी निंबाळकर यांच्याकडून प्रत्येक 3 सलग षटकार 5,000, 3 सलग चौकार 2,000. राजू वलेकर साहेब सलग 3 षटकार 3 चौकार 1,000. आता पारितोषिक आले, हवेमध्ये चेंडू असणार आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल फसू शकतो. फसलाय फलंदाज प्रभात. आणि इथे काय होतंय, प्रभातचा होतोय सूर्यास्त. हे होणं अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते मैदानाची. एकही जागा मात्र खाली कुठे दिसत नाहीये, एकही जागा खाली दिसत नाही. तुंबड मात्र आपल्याला गर्दी पाहायला मिळते. एक विनंती असेल, नागुरी साहेब तुमच्या बाईकची लाईट बंद करा. नागुरी साहेब बाईकची लाईट बंद करा. तर बघा पारितोषिक आता वाढलंय. मदन वगैरे आणि वैभव लोंढे यांचं सलग 3 चेंडू 3 षटकार 3 चौकार. याच्यासाठी मात्र आपण पाहतोय की 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय कुठल्याही फलंदाजाला रॉयल संघाच्या. चला आता वेग वाढूया थोडासा. भरपूर बक्षिसं झाली. मी असं म्हणतोय की बक्षिसं तेवढी झाली की मॅचची कॉमेंट्री थांबली की काय. थोडं मॅचकडे आपण फोकस करूयात. अरविंद आलेत, नवीन फलंदाज, मास्टर माइंड खेळाडू वेळेवरती आलाय. तारणहार मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रतीक ठाकूर यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. 2 विकेट या ओव्हरमध्ये पाहिले मिळालेत. पुढचा चेंडू काय असेल. खोला टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केला गेलाय. साहिल तिथे उपस्थित आहेत, वेगाने चेंडूवरती येत आहेत, गॅदर करतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. चांगली मॅच होणार आहे मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये किती धावा होऊ द्यात त्या धावा रोखण्याची क्षमता रॉयल संघ आपल्या मनगटामध्ये ठेवतो, परंतु किती धावा होऊ द्यात त्या धावा काढण्याची क्षमता आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ हा देखील मनगटामध्ये ठेवतो. म्हणजे काटेकीर मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना जे हवंय ना ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार आहे मनसे चषक 2025च्या माध्यमातून. ज्या वेळेला मनसे चषकाच्या स्पर्धेचं आयोजन होतं ना रूट, त्या वेळेला फायनल ही अशीच अप्रतिम होते. ऑन साइडला 1 रन कंप्लीट केला गेलाय. सागर वेगाने चेंडूवरती येत आहेत. बॅकअप सुरेशचं खूप चांगलं होतं, फेकी देखील तेवढीच चांगली होते. इथे घडतंय काय, आली आहे सिंगल. 3 षटकांचा झालाय खेळ, 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती येत आहेत 17 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त मिळते आपल्याला 17. आणि इथे मात्र पाहायचंय खरोखरच या शेवटच्या षटकामध्ये उर्वरित आपल्याला 15 धावा जर जमा केली तर खूप काटेकी टक्कर आणि मॅचला खूप मजा येणार आहे. आणि निश्चित आपण पाहायला मिळणार या मैदानावरती थोडी जागा, किंचितभर जागा राहिली नाही. या प्रत्येक डगआउटमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. काय भन्नाट आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी क्रीडांगण हे भरून आलेलं आहे आणि आज मात्र व्यासपीठ सुद्धा आपल्याला पाहतोय आपण, ही देखील भरून आलेलं आहे. आज कॉमेंटेटर मध्ये करण्याची एक वेगळी शैलीची मजा आपण पाहायला मिळतोय. समय जुळले प्रशांत.
बघा, संतोष स्ट्राईक वरती आलेत आणि संतोष वरती प्रेम करणारी जनता अर्थातच नवनाथजी देवडकर आणि त्याचबरोबर मंगेशजी शिंदे यांच्याकडून एक पारितोषिक आले. सलग 3 चेंडू 3 षटकार, तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात इथे वाढू लागली. प्रत्येक क्रीडा रसिक आता मात्र आवर्जून सांगतोय आम्हाला, मला माझ्या खेळाडूवरती बक्षिसांची खैरात करायची आणि हो यस, ही खैरात केली जाणार का? बक्षिसांची उधळण झाली आहे, बघूया त्या उधळीचा इथे वापर केला जाणार का? शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येत असताना साहिल उलवेकर ऑन मार्क. पहिला चेंडू भन्नाट वेग दाखवतायत प्रसाद टावरे. यावेळेस मात्र आपली एक वेगळी शैली ते दर्शवतायत. वाईड बॉल सांगतायत. येस, रोबोटिक एम्पायर आपल्याला मिळालेत. स्पेशली फायनलच्या मॅच साठी त्यांना बोलवलं गेलंय आयोजकांच्या माध्यमातून. आणि प्रसाद टावरे निश्चित एक एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळतोय कंपनीच्या माध्यमातून. आणि खरोखर एक ऍब्सोल्युटली काय ते या ठिकाणी मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप रिजन मध्ये केलाय. बघा, संतोषनी भरपूर असे उन्हाळे पावसाळे बघितलेत. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये आलाय त्या त्या वेळेला मात्र पोलार्ड तुटून पडलाय. आता हा पोलार्ड गरज आहे मोठ्या फटक्यांची. 2 चेंडू चांगले पडलेत, परंतु 3 अजून देखील या षटकातील 5 चेंडू येणं बाकी आहे. 5 चेंडू मध्ये उर्वरित म्हटलं 12 ते 13 धाव संख्या जर झाली तर मॅच मध्ये वेगळीच मात्र कलाटणी पाहायला मिळेल. ओ दांडी 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 त्रिफला उद्ध्वस्त केलाय. या ठिकाणी मोठा धक्का बसतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद, बॅक टू डग आउट. वाढले गेले. स्वामी निंबाळकर यांच्याकडून एक पारितोषिक येते. सलग 3 चेंडू 3 षटकार, 5,000 रुपये. सलग 3 चेंडू 3 चौकार, तब्बल 2,000 रुपये स्वामी निंबाळकर कडून प्रत्येक रॉयलच्या फलंदाजासाठी. बघूया त्या संधीचं सोनं केलं जाणार का? स्ट्राईक वरती येत आहेत नवीन फलंदाज भावेश उलवेकर. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर आतिषबाजी पैशांची होत आहे. कारण की प्रत्येक प्रतिस्पर्धक खिलाडीवरती एक उत्तेजनक आपण म्हटलं तर निश्चित आपण यावरती की प्रोत्साहन वाढवण्याचं काम मात्र आज या ठिकाणी निंबाळकर करत आहेत. लोअर फुटर चेंडू होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. जरूर भावेशच्या बॅटीमधून येतोय हा दणदणीत एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार. बघ अरुण, ड्राईव्ह केलाय. पुश करो खुश रहो, हा येतोय चौकार. दे धक्का घे चौका. येस, निश्चित हवा 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 आणि धिंगाणा मात्र आता या ठिकाणी काहूर माजू लागले आहे मैदानामध्ये. डगआउट मधून आवाज मात्र आता मोठा येऊ लागलाय. प्रेक्षक मात्र आता या ठिकाणी हवेमध्ये चेंडू असणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. प्रत्येक चेंडू खालती येत आहेत, गॅदर करतायत. तर इथे आपण पाहतो की 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2ने मात्र धाव फलक थोडंसं वधारते. 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. येस, 2 चेंडू मध्ये उर्वरित 8 धावा. मॅच एकदम टाईट होऊन जाईल. पाहायचंय पुढचा चेंडू. ओहो, उचललाय चेंडू हवेमध्ये बराच केलाय. उंची कमी आहे, लांबी कमी घटले, परंतु इथे मात्र चेंडू मात्र हातातून ड्रॉप होतोय. धरणीला दान झालंय. एक विनंती असेल, मंडप डेकोरेटर स्लाइड बंद करा. विरोधी संघाकडून सूचना आल्यात, प्लीज थोडीशी लाईट बंद करा, कारण की बॅट्समनला त्रास होऊ शकतो. थँक्यू सो मच, धन्यवाद. निश्चित इथे मात्र प्रशांत पाहिलं ना, आता खरोखर चेंडूची बॉटम एज लागली होती. चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये होती आणि इथे मात्र चेंडू या चेंडूवरती 1 धाव मात्र घेतली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरामध्ये. अखेरचा शेवटचा चेंडू आहे. काय येणार आहे शेवटच्या चेंडूवरती? शेवटचा चेंडू हा हॅम पॉवर उचललाय कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहे, पाहायचंय तिथे सीमारेखेवरती, परंतु 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न देखील जरूर आहे आणि हा प्रयत्न मात्र फसतोय. ते रनआउटच्या माध्यमातून हा मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते आणि इथे मात्र 1च धाव मात्र नियंत्रण मिळते. धावसंख्या 26 जाऊन पोहोचले आणि इथे मात्र जिंकण्यासाठी आव्हान ठेवले ते 27 धावांचं. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली, काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. अशा मैदान छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये आज खरोखर ही क्रिकेटची पंढरी मात्र आज इथे दुमदुमायला लागली आहे.
सत्राचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 26 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे कंपल्सरी 27 धावांची. कारण नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे रॉयल संघाने, त्यामुळे आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ तुम्हाला धावा चेस करणं हे बंधनकारक असेल. एक निश्चित आपण पाहिलं प्रशांत, खरोखर आपण 18 चेंडू आणि 27 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची सरासरी असणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग मात्र फायनलचा सामना आणि या टप्प्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण की आज या ठिकाणी मात्र म्हणतात ना, खरोखर मनसे चषक 2025चं पर्वणी आणि ही पर्वणी मात्र ह्या संधीचं सोनं मात्र कोण होणार या हंगामाचा मानकरी हे आपण या इनिंग नंतर आपल्याला माहित थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. प्लीज आपण फलंदाज पाठवायचे आहेत. अरुण असं म्हणतात ना, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर खुद पर विश्वास फिर देख होता है क्या. असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. विश्वास दर्शवावा लागेल स्वतःवरती. 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 27 धावांची. निश्चित नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल आता मात्र प्रतिस्पर्धक संघाला. आणि हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आता तयार झालेले आहेत. निश्चित आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटर मात्र गेलेले आहेत. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्या काहीतरी खास आहे. रडू आलं तर रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्यातल्या एका तुझ्या हुनरसाठी लढण्यासाठी तू तयार हो. आणि या तयारीसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेर या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं शुभागमन यावेळेस मात्र या स्पर्धेसाठी झाले. अर्थातच कामगार सेनेचे सरचिटणीस आदरणीय गजाननजी राणे साहेब, यंग डॅशिंग आणि दमदार नेतृत्व महाराष्ट्र निर्माण सेना यांचे इथं शुभागमन होत असताना आपण निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता ही स्पर्धा हे व्यासपीठ ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतं ते सरचिटणीस अर्थात गजाननजी राणे साहेब, ज्यांनी प्रत्येक कामगाराला न्यायाने हक्क दिलाय. अर्थातच हो, कामगारांचा हक्काचा आवाज गजाननजी राणे साहेब आमच्या व्यासपीठावरती. चला 18 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. कोण होणार या हंगामाचा मानकरी पाहायचा आहे थोड्याच वेळा. 18 चेंडू आणि 27 धावा. साहेबांचं मोस्ट वेलकम करूयात. सामन्याला सुरुवात करायची. चला मित्रांनो, 6:05 झालेत. काहीशा काळासाठी आता प्रकाश उर्वरित असेल आणि त्याच्यानंतर बॅड लाईट इम्पॅक्ट अपील केली जाणार नाही. पहिला चेंडू सुरेश पुरी प्रार्थना करतायत, इथे साकडं घालतायत, हे देवा चेंडू टप्प्यावरती पडू दे. सुरेश आहेत समोर. पहिला चेंडू, ओहो, या चेंडूचा खोलात टाकलेला चेंडू. पहिल्या चेंडूचा श्री गणेश करत असताना पाहतोय ब्लॅक होल केलाय आणि इथे मात्र जकडून ठेवलंय मात्र त्या फलंदाजाला. बेलात मात्र पाहतोय आपण त्याचे हाय एम ऍक्शन आणि इथे मात्र व्हेरिएशनचा बेताब बादशाह मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आहे सुरेश मोरे. सुरेश मोरेने पहिला चेंडू सुरेख पद्धतीने टाकलाय. ओहो, याही ठिकाणी दुसरा चेंडू सुरेख पद्धतीने टाकलाय. अपीलची वार्ता करता अंपरची दाद मागतायत परंतु अपील मात्र पंच फेटाळून लावतायत. बघा, आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर मात्र जयश्री ताईंकडून 5,555 रुपयांचं पारितोषिक इथे जमा झालंय. त्याचबरोबर संतोष मदने यांनी जर का कॅच टिपला तर मात्र सायकल पट्टू नवा देवडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रॉयल संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर का हॅट्रिक कंप्लीट केली विकेटची तर 5,555 रुपये. नाव बॅक टू द क्रिकेट. यावेळेस बॅक फुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढला चेंडू डीप मध्ये सरसावतोय. प्रभात खूप वेगाने पळतोय. काय अफलातून फिल्डिंग करतोय यार. एफर्ट 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्या एफर्टचं मात्र या ठिकाणी मात्र 2 धावा अजून वाचवल्यात. मात्र शेवटचा सॉस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत धावला, पडला, प्रयत्न केला आणि इथे आपल्या संघासाठी 1 धाव वाचवला. 3 धावा धाव फलकावरती आले. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. अद्याप देखील 3 चेंडूचा येणं खेळ बाकी आहे. थोडासा वेग वाढवा, अंधार वाढू लागलाय. यादव जी वेलकम रहेगा आपका. हॉलीबॉलचे खूप चांगले खेळाडू आहेत यादव जी, संतोषजी यादव यांचा आपण वेलकम करूयात. खरोखर निश्चित मित्रांनो, एकदा ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. जबरदस्त मॅच रंगले. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
कुडाब्याचा चेंडू होता आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर. इथे मात्र पंच दर्शवतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र आपण पाहतोय. असणार त्याचबरोबर अरविंद यांच्यासाठी एक पारितोषिक असणार 2222 जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर. नाव बॅक टू द क्रिकेट. चला मॅच कडे फोकस करूयात. ओव्हर द विकेट सुरेश. आखूड टप्प्याची लाईन यावेळेस वेगवान चेंडू होता. काय चाप दिलाय, काय चेंडू टाकलाय, काय जबरदस्त चेंडू होता. वेगवान गोलंदाज व्हेरिएशनचा बेताब भाषा. व्हेरिएशन मध्ये थोडासा टर्न ऑफ करतोय आणि इथे मात्र जकडून ठेवलंय डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बघा बॉबीसाठी देखील पारितोषिक आले. जर का कॅच कंप्लीट केली गेली तर 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस बॅटीचा आउटसाइड एज घेतो. चेंडू हवेमध्ये वावरतोय पॉइंटच्या दिशेमध्ये. विराज खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. येणारं उद्याचं उज्ज्वल भविष्य रॉयल संघाचं क्षेत्र. हा चेंडू निर्धाव आला तर 2000 रुपये 5 मिळू शकतात गोलंदाज सुरेशला कुमार जाधव यांच्याकडे. निश्चित यासाठी तर प्रेरणास्थक मात्र या मैदानावरती ना एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो आणि आज यासाठी ओळखलं जातं हे मैदान. मोठा फटका ऑनसाइडला खेळला गेलाय. स्क्वेअर लेगला पळतोय बॉबी, तिथे उपस्थित आहेत. नो डाऊट बॉबीचं क्षेत्ररक्षण चांगलंच असतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. पण या चेंडूवरती येतात त्या 2 धावा आणि कुमार जाधव यांचे 2000 रुपये वाचलेत. निश्चित या ठिकाणी मात्र प्रयत्न 38 सर्कलमध्ये चांगला केला होता ड्राईव्ह करण्याचा, परंतु त्या ठिकाणी मिड विकेटच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला होता, परंतु 2 धावा वाचवल्यात. 2 धावांची धावसंख्या जर पाहिलीत ना तर फक्त जाऊन पोहोचते ती घरामध्ये 7 वरती. 12 चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी आहे. 12 चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो, थोडासा आपण वेग वाढवूयात ही मी तुम्हाला विनंती करतो. अतिरिक्त वेळ इथे दवडला जातो. येणारे 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मनसे चषक बघा मैदानाच्या चौफेर आता आपण प्रेक्षकांची गर्दी अलर्ट पाहू शकतो. अगदी मुंगी देखील घुसू शकत नाही एवढी पॅक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असणार ती म्हणजे 20 धावांची. संध्याकाळची वेळ झाली, घरी पाणी आले, घरी जायचे, पाणी भरायचे, परंतु मॅच त्यापेक्षा देखील इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस आलेले आहेत तुषारजी शर्मा, परंतु या दरम्यान ज्यांचं नुकतं शुभागमन यावेळेस मॅच साठी झाले अर्थातच रीटा मॅडम जे सातत्याने आमच्या पाठीशी उभ्या असतात. महाराष्ट्र निर्माण सेनेची एक अशी दुरंदर तोफ आहे जी मात्र महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी सदैव तुटून पडते. या व्यासपीठावरती स्वागत करूयात रीटा मॅडम यांचं. या मैदानावरचे आता पाहायचं आपल्या खरोखर 12 चेंडू 20 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10 धावांचं तुम्हाला समीकरण आहे. ओ हो याही ठिकाणी जकडून ठेवलंय. थोड्या हलक्या धीम्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र एक षटकाराची मात्र तो वाट पाहतोय. इथे मात्र एक मोठा फटका मॅच मात्र आपल्या जोडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न मात्र करतोय प्रशांत. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक नवनाथ यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचले मनी यांच्यासाठी. नाव बॅक टू द क्रिकेट. येणारे चेंडू असतील 11, आवश्यकता असेल ती विजयासाठी म्हणजे 20. खोलत टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केला गेला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. परेश कडके तिथे उपस्थित आहेत. चेंडूला रोखतायत जरूर. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. बघा आता प्रत्येकला कळालंय मोठे फटके येत नाहीयेत. आता सिंगल डबल वरती देखील फोकस करावा लागेल. सिंगल डबलचा क्रिकेट आता चालू करावा लागेल कारण की हवा थांबलीये आणि आता मोठे स्ट्रोक देखील थांबलेत. रॉयल संघाच्या विरोधामध्ये मोठे स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाहीये आणि अशा निर्णायकच्या क्षणावरती अशा मोक्याच्या मॅच वरती पुन्हा एकदा जर का मला हिरो व्हायचं असेल तर सिंगल डबल वरती फोकस करावा लागेल. वाईड करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इथे मात्र अवंतर चेंडूचा येतोय.
मागच्या वर्षीची फायनल मला अद्याप देखील आठवते. प्रतीक ठाकूर मैदानावरती होते आणि मनसे चषकाची ती मॅच होती. काय बरसला होता, काय तुफान खेळला होता. पुन्हा एकदा ते तुफान मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार का? दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, कुणालाही इथं हार मंजूर नाहीये आणि दोघही संघ विजयासाठी अगदी वेडे पिसे आहेत. येणारे चेंडू असतील 10, आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. येस 10 चेंडू 17 धावा झुंज देत आहेत हे दोन बालाढ्य संघ या मैदानाच्या आतमध्ये. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचा खेळ होतोय का? येस ऍब्सोल्युटली. इथे मात्र मोठा मासा फलवलाय या ठिकाणी. या ठिकाणी मी हा फटका खेळायचा होता का? आणि इथे मात्र निराश होऊन बॅक टू डगआउटच्या दिशेने परतताना दिसत आहेत. बघा अरुण, प्रतीकचं अशा निर्णायक क्षणावरती बाद होणं म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघासाठी सर्वाधिक दुःखदायक घटना. परंतु मैदानाच्या आतमध्ये येते तरी कोण? नाव आहे सागर दरेकर. या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असलेला फलंदाज, ज्याने फलंदाजी चांगली केली, ज्याने गोलंदाजी चांगली केली, ज्याने क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि सध्याच्या घडीला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावरती आहे हा खेळाडू. काय घडणार, काय बिघडणार? 9 चेंडू 17ची आवश्यकता. येस निश्चित काय बिघडणार पेक्षा काय घडणार हे बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण की इथे मात्र आता चेंडू मात्र शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावा. 17 मध्ये कुणाला आहे खतरा हे पाहायचं आहे. आता मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षण एफर्ट टाकण्यामध्ये झुंज देतोय. वाघाची झुंज मात्र या मैदानाच्या आतमध्ये आता काहूर भाजलाय छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये. कारण की इथे ह्या सोनेरी सुवर्ण अक्षरामध्ये कुणाचं नाव कोरलं जाणार मनसे चषक 2025 मध्ये. थोडंसं अंधुकमय वातावरण झालंय, थोडीशी रोशनी कमी झाली आहे, परंतु खेळण्याचा जज्बा बघा, खेळण्याची जिद्द बघा, चिकाटी बघा. 9 चेंडू 17. खोला टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र हलक्या हाताने ठरवला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. खूप वेगाने क्षेत्ररक्षक रबाडा चेंडूवरती येतात. कमालीचं क्षेत्ररक्षण, व्हॉट एफर्ट, काय क्षेत्ररक्षण दाखवलंय रबाडा यांनी. सुरेश मोहिते बाद झालेत. आळस हा माणसाचा शत्रू असतो हे शाळेमध्ये सुविचार काळ्या बोर्डावरती वाचलं होतं. आता संघ तुमचा त्या बेलात ताकदीवरती तुमच्या विजयापर्यंत नेऊ शकतो. अरुण मित्र एवढं सांगेल, जर का सामना शेवटच्या बॉलवरती गेला आणि 1 बॉल 2 1 बॉल 1 मॅच आली ना, तर ही सिंगल जी होती ना दुसरीला कन्वर्ट करण्याची, ती डोळ्याच्या समोर उभी राहणार आहे. नवीन फलंदाज बेस्ट फिनिशर रोडपाली ग्रामीण टेनिस क्रिकेट, अर्थातच शशी मैदानाच्या आतमध्ये. या 4-5 वर्षांपूर्वी उज्जैन इथे एक मोठी क्रीडा स्पर्धा झाली होती आणि ओपनच्या क्रीडा स्पर्धेमध्ये कळंबोलीहून काही खेळाडू खेळायला गेले होते. खूप मोठी ती क्रीडा स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः सामना हारला होता संघ. तिथे शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये गेला आणि एवढा सामना खतरनाक फिनिश केला की रात्री 2:30-3 वाजले होते आणि कळंबोलीच्या टेनिस ग्रुपवरती वावा चालू होती. म्हणजे विरोधक असू द्या कोणी असो, त्यांनी भरभरून प्रेम केलं. असा बेस्ट फिनिशर नॉन स्ट्रायकर एंडवरती शशी आलाय. येस पाहायचं या मैदानावरती आता शशीची मात्र एंट्री झाली आहे. परंतु या मैदानावरती खरं कंपल्सरी चेस करायचं आहे. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, रिव्हर्स अटॅम्प्ट नॉन स्ट्राइक नॉन लेन्स मध्ये चेंडू पडतोय, जातो 1 बाउंस सीमा रेखा पार. येतोय मनसेचा अजून खणखणीत डांबरलाल. बघा तर स्वतःच्या गळ्यावरती सुरी चालवणे आणि सुरी चालवली पण कुणावरती? गोलंदाजावरती. हा ना षटकार. येस ऍब्सोल्युटली एक मोठा षटकार मॅच मध्ये इन मात्र केलाय आणि इथे मात्र आता बघा 7 चेंडू 10, कंपल्सरी 7 बॉल दा. बघा केडी देखील सांगतायत सागरला स्ट्राईक ठेवण्याचा जो लोभ होता तो लोभ आता योग्य ठरलाय. येस 7 चेंडूने 10 धावांची गरज. ओहो या ठिकाणी बिस्पॅटल केले, दांडी 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 गुल आणि इथे मात्र मोठा मासा फसवला. आता मात्र येस प्रशांत, आता मात्र खूप कहाणीमध्ये ट्विस्ट आले. सूर्योदयानंतर सूर्यास्त होतो, पौर्णिमेनंतर अमावस्या येते आणि इथे जयानंतर पराजय देखील येतो. मोठा ठोकलाय तुम्ही, परंतु आम्ही देखील कमबॅक करू शकतो. काय चेंडू
हे लक्षात राहू द्यात. नवीन गोलंदाजच्या भौल्यावरती द मॅन विथ द गोल्डन आर्म, नो डाऊट भावेश उलवेकर. आणि समोर साहिल आहे. काय कॅल्क्युलेशन आहे, काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, काय समीकरण आहे. साहिल भावेश एकत्र प्रॅक्टिस करतात. हॅलो, उनी दुनी एकमेकांच्या माहिती आहेत, स्वतःच्या जड अवजड बाजू यांना माहिती आहेत. आणि अशा निर्णायक क्षणावरती साहिल पुन्हा एकदा प्रत्युत्तर देणार का? स्ट्राईकला मात्र पाहतोय आपण शशी, आणि मात्र गोलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. सो अनुभवी गोलंदाज का तर या ठिकाणी मात्र पाहिलं सोबत बरोबरीने आपण प्रॅक्टिस करत असताना मात्र प्रत्येकाची एक नाडी नाडी मात्र प्रत्येक माहिती असणार. पण याच ठिकाणी आता रंगतोय 6 चेंडू 10 धावा कंपल्सरी. आता मात्र आपण जागेवरती बसले असणार, ते आपण उठून उभे राहिलात, कारण की मॅच मात्र रंगले. मैदानाच्या आतमध्ये कुणीही जायचं नाहीये जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत. 6 चेंडू 10 धावा. येस ऍब्सोल्युटली. हा चेंडू पॅड लाईन वरती आदळतोय. अशा परिस्थितीमध्ये, अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये भावेशला मारणं सोपं नाही. निश्चितपणे प्रश्न पाहिलं तर खरोखर इथून सुद्धा अंधक दिसायला लागले, कारण की चेंडू कुठे पडतोय हेही दिसत नाही. आणि इथे मात्र संघर्ष, नाट्य, तुंबड युद्ध मात्र आता ह्या शशीला मात्र करायचं आहे. आणि इथून मात्र त्याला मात्र विजयाचं पारडं मात्र आपल्याला सोनेरी क्षण मात्र आपल्याला त्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे. तर बघा, भावेशने हा सामना जिंकवला तर कुमार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु साहिल स्ट्राईक वरती आहेत. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मित्रांनो, मॅच कडे जाऊयात. भावेश समोर आहेत, साहिल त्यांच्या समोर आहे. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. ओ हो हो हो, काय घडतंय मैदानावरती. आतमध्ये कुणी येऊ नका, आतमध्ये येऊ नका प्लीज. प्लीज पार्टी चला, प्लीज मित्रांनो, प्लीज पार्टी चला. काय घडलंय मैदानावरती. बॅटची लिडिंग एज घेतली आणि इथे मात्र पहिला स्टंप मात्र इथे येऊन निराश होतोय. इथे मोठा मध्ये आले. 4 चेंडू असेल ती 9 धावांची. चला लवकर 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 मैदानाच्या आतमध्ये यायचं. अंधार वाढलाय मित्रांनो, प्लीज. भरपूर अंधार झाला. खरोखरच एक वेगळीच गजबजली ही पंढरी मात्र आज या ठिकाणी. बघा, कुणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मंडप डेकोरेटर्स आपण एक विनंती करतो, चेंडू पडल्यानंतर तुम्ही लगेच मंडपाची लाईट चालू करू शकता व्यासपीठाची. येस, रेडी आहात तुम्ही. थँक्यू. शेवटचे 4 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. एखाद मोठा फटका जर का आला ना मित्रांनो, या मॅच मध्ये वेगळी चुरस, वेगळी रंगत आपल्याला पाहायला मिळेल. भावेश आहेत समोर, तेवढं सोपं राहणार नाहीये. परंतु डावखुर हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये डावखुर हाताचा विकल्प गणेश फोत्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल. सध्याच्या घडीला रॉयल संघाचं पारडं हे भरपूर मजबूत आहेत. चला मॅच चालू करायची मित्रांनो, प्लीज. निश्चित मात्र प्रश्न पाहतोय सर, पारडं मजबूत आहे, परंतु आता 360 डिग्री मात्र आता एबीडी डिबिलरची आपल्याला आठवण काढावं लागेल, कारण की आता इथून मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ही आवश्यकता मात्र पूर्ण तुम्हाला कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला प्लीज मॅच सुरू करायची आहे. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. डावखुरा फलंदाज गणेश वैत्रे आउट ऑफ टाइमच्या बाहेर. अजून अतिरिक्त एक अवांतर धाव मिळते. वाईटचा इशारा मात्र इथे मात्र काहीच चेंडू समजत नाहीये आणि इथे मात्र दबाव असणार आहे निश्चित. 4 बॉल 8 ची आवश्यकता. 4 बॉल 8 ची आवश्यकता. यावेळेस मात्र आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. शशीला स्ट्राईक वरती आणले गेले, परंतु शशी त्या प्रकारचा खेळ दाखवणार का? भरपूर असे क्रीडा रसिक जे मात्र एक चित्त थरारक निर्णयाची वाट पाहत आहेत. येणारे 3 चेंडू असतील, आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. शशीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं, एक मोठा फटका सामना खिशामध्ये, आणि तो एक मोठा फटका शशी जाधव खेळणार का? तो शशी पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? का मात्र भावेश उलवेकर पुन्हा एकदा आपल्या हाताची जादू दाखवत द मॅन विथ द गोल्डन आर्म, हो मीच आहे, हे सिद्ध करणार का? सामना अतिटतीचा, सामना निर्णायक. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू. शशी आहेत स्ट्राईक वरती, भावेश त्यांच्या समोर. 3 बॉल 7 ची आवश्यकता. निश्चित प्रेक्षकांना सुद्धा तेच पाहिजे, कारण की इथे मात्र पाहायचं आहे.
येस, या आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र अतिरिक्त एक अवांतर धाव दिली आणि इथे मात्र आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. भरपूर अंतर Compulsory. झालाय, अगदी प्रेक्षकांना देखील कळत नाही स्ट्राईकला कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे, बॉलर कोण आहे, बॉल कुठे आहे. फिरवलाय फिरवलाय फिरवलाय, पंचांचा इशारा, वाईट वाईट वाईट. 3 बॉल 5, 3 बॉल 5, 3 बॉल 5. सामन्याला कलाटणी. एकचा जो डिफरन्स होता गुंतागुंती वाढू शकते. बसलेला प्रेक्षक वर्ग आता उभा राहिलाय, उभा राहिलेला प्रेक्षक वर्ग आता टो वरती आलाय. मी एक विनंती करतो, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी आता ही मॅच सोडून द्या. बघू नका, हृदयाचे ठोके थांबू शकतात. 3 चेंडू. ब्लॅक होल गेला, पूर्ण जकडून ठेवले, बेड्या मारल्यात आणि इथे मात्र पंचांची मात्र या ठिकाणी दाद मागतायत आणि पंचाने मात्र हात पेटवले, आकाशाला गवसती घातली. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. काय मैदानामध्ये घडतंय, काय बिघडतंय. 2 बॉल 5. चला, प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या आत. येस 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 सर, खरोखर. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अतिशय आणि शिस्त पद्धतीने हा चाललेला खेळ या क्रीडांगणावरती पाहतोय. आजचं हे दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खरोखर आज शेवटचा क्षण हा गोड कसा होणार. काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन तर करावंच लागेल. प्रतीक, चला वेळ नका घालू. बघा बघा, 2 बॉल आहेत, काही घडू शकतं. चला चला, नवीन बॅट्समन पाठवा जर काय असेल. बघा, बोलण्यात काही फायदा नाहीये. बघा प्लीज, बोलण्यात काही फायदा नाहीये प्लीज. चला, जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. बघा, भरपूर मोठे मान्यवर इथे उभे आहेत. प्लीज स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. 2 चेंडू 5 धावा. चला प्रतीकजी, बघा बघा, पंच विनंती करतात बॅट्समन साठी. पाठवायचं आहे मैदानामध्ये प्लीज. आता ही क्रिकेटची पंढरी मात्र गजबजू लागली आणि तो क्षण मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्ग पाहण्यास. बघा प्लीज प्लीज, मी एक विनंती करतो, आयोजकांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली, थोडंसं सहकार्य करा. आपण फेअर गेम खेळूयात मित्रांनो प्लीज. जे क्रिकेटचे कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमांअंतर्गत आपल्याला स्पर्धेला एन्जॉय करायचंय, खेळायचंय. टीमच्या कॅप्टनला पाठवा प्लीज या गोष्टींसाठी. प्लीज टीमच्या कॅप्टनला पाठवा आपण या गोष्टींवर. चला, खेळाडूंचा त्याच्यापेक्षा आवाज इतरांचा आहे तर